मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये वसू रागातच रम्याला रूममध्ये घेऊन जाते आणि तिला जाब विचारू लागते, तुला काय गरज होती तिथे खाली नाक खुपसण्याची? तेव्हा रम्या म्हणते, नाक खुपसत नव्हते ग बाई, मी आपली बाजू सेफ करण्यासाठी हे सर्व प्रकरण मी नंदिनीवर शेकवत होते. त्यावरती वसू म्हणते, अगं पण हे सगळं प्रकरण आपल्याच अंगावर शेकलं असतं म्हणजे की नंदिनीवरती ढकलण्याचा प्रयत्न करत होते. अगं तुला दिसत नाहीये का रम्या, नंदिनी ही पेटून उठलीये, कारण पिहूच्या मनामध्ये काय चाललंय ना हे काढून घेण्याचा वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतीये आणि तिला जमलं नाही आणि म्हणूनच ती आज काउन्सिलर घेऊन आलीये घरी. आणि काउन्सिलर काय बोलली हे ऐकलंस ना तू? त्यावरती रम्या म्हणते, हो ऐकलं ना, कारण पिहूच्या मनामध्ये एक सिक्रेट आहे आणि ते सिक्रेट हे नंदिनीशी कनेक्टेड आहे. त्यावरती वसू म्हणते, पण एक गोष्ट तुझ्या लक्षातच आली नाहीये रम्या, अगं नंदिनीसाठी सगळ्या गोष्टी या हळूहळू सोप्या होत जात आहेत, कारण पिहूच्या मनात शिरण्याचा रस्ता आता तिच्यासाठी कठीण राहिलेला नाहीये. मग त्या सिक्रेटचा धागा धरून नंदिनी पिहूच्या मनातील गुंता सोडवू शकते हे कळतंय का तुला? तेव्हा रम्या आता घाबरते आणि म्हणते, नाही आई नाही, अगं हा गुंता अजिबात सुटता कामा नये. त्यावरती वसू सांगते, आता या नंदिनीवर ना तू बारीक लक्ष ठेव, कारण ती कुणाशी बोलते, काय बोलते यावरती अगदी लक्ष ठेव. रम्या म्हणते, आई तू सांगतेस ना सेम तसंच करते मी, कारण तू मगाशी बघितलंच असेल ना, हा जीवा किती बाजू घेत होता स्वतःच्या बायकोची. अगं जीवाच काय, पण अख्खं घर तिच्या बाजूने उभा आहे, कारण मी इतकं केलं या घरासाठी, या घरातल्या माणसांसाठी. त्यावरती वसू म्हणते, अगं तुझं काय घेऊन बसलीयस तू रम्या? अगं आयुष्यभर मी या लोकांचे ना अगदी चोचले पुरवलेत, पण कुणाच्या काही लक्षातही नाहीये. ही नंदिनी आली आणि तिने अशी काय जादूची कांडी फिरवली ना, पण नाही, या नंदिनीची जादू ना ओसरलीच पाहिजे. त्यामुळे मी जसं सांगितलंय ना तसं तिच्यावरती अगदी बारीक लक्ष ठेव रम्या, कारण नंदिनी ही प्रयत्न करणारच पिहू ही कुठल्या सिक्रेट बद्दल बोलली हे जाणून घेण्याचा. दुसरीकडे काव्या आणि अनिशा या दोघी मस्तपैकी बेडवर बसून अभ्यास करत असतात, तर पार्थ बिचारा कोपऱ्यात बसलेला असतो. तो त्या दोघींकडे अगदी रोखून पाहतो आणि मनातच म्हणतो की अरे मी टॉप 30 आर्किटेक्ट पैकी एक आर्किटेक्ट आहे रे. इथे सुपडीसारखं एका कोपऱ्यामध्ये लोटलंय यांनी. एक कमी मांजर होती, त्यात दुसरी आली ही मांजर. तर आता पार्थ सुद्धा काम करत असतो, त्याच वेळी त्याच्या लॅपटॉपची चार्जिंगच संपते. मग पार्थ मनात विचार करतो, अरे बापरे, मला तर आता कंटाळा आलाय चार्जर उठून घ्यायचा, ह्या दोघींनाच कामाला लावतो. असं म्हणून तो काव्याला म्हणतो, ओ काव्या ऐका ना जरा. तरीही काव्या लक्ष देत नसते, कारण तिचं सर्व लक्ष हे अभ्यासामध्ये असतं. पार्थ आता 2-3 वेळा तिला आवाज देतो, पण अनिशाही आता पार्थकडे दुर्लक्षच करते. आणि मग नंतर म्हणते की ऐक ना ग काव्या, पार्थ काहीतरी बोलतायत तुला. तरीही काव्या ऐकत नसते. मग आता काव्या ऐकत नाही म्हणून पार्थला थोडा राग येतो आणि तो मोठ्याने ओरडतो, ओ फिसकारलेली मांजर. मग आता ती म्हणते, काय झालं ओरडायला? ती अगदी दचकतेच आणि म्हणते, मी अभ्यास करतेय ना, कशाला उगीच ओरडताय हो तुम्ही? तेव्हा पार्थ म्हणतो, सॉरी हां, मी तुम्हाला डिस्टर्ब करतोय, पण एक काम होतं माझं तुमच्याकडे. तेव्हा काव्य रागातच त्याच्याकडे पाहत म्हणते, आता तुमचा चष्मा फुटलाय वाटतं, अहो तुम्हाला दिसत नाही का मी अभ्यास करतेय? उगीच मला का काम सांगायचंय तुम्हाला? तेव्हा पार्थ म्हणतो, हो ते आपलं, असं म्हणून तो थोडा हसतो, पण काव्य त्याला बोलूच देत नाही. ती म्हणते, गप्प बसा हो, गप्प बसा, उगीच काहीही डिस्टर्ब करता. मग अनिशा त्या दोघांची लुटूपुटूची भांडणं ऐकून खूप हसत असते. त्यानंतर पार्थ मनात ठरवतो, मी गप्प बसेन पण शांत काही बसणार नाही. असं म्हणून तो एका पेजवर काहीतरी लिहितो आणि लगेचच काव्याच्या अंगावर असं ती चिठ्ठी फेकतो. तेव्हा काव्य त्याकडे पाहतच राहते. त्यानंतर काव्य रागातच म्हणते, काय चाललंय काय तुमचं? मग आता तो हसतो आणि म्हणतो, उघडून बघा. मग काव्य अजून रागात म्हणते, नुसता टाइमपास चाललाय. मग आता काव्य ती चिठ्ठी उघडून पाहते, तर आता काव्य म्हणते, घ्या, हा चार्जरचं स्केच काढलंय, याचा काय अर्थ समजायचा मी? मग आता पार्थ म्हणतो, मला चार्जर हवाय, पलीकडे असेल तेवढा द्या ना प्लीज. मग आता काव्य अजूनच ओरडते, काय हो, तुम्हाला तुमचं चार्जर हवं होतं तर तोंडाने
तोंडाने सांगता नाही हे आलं का? असं स्केच वगैरे काढायची काही गरज होती का? असं म्हणून ती चिठ्ठी पुन्हा ती चुरगाळते आणि त्याच्या अंगावरच फेकते. तेव्हा अनिशा मात्र दोघांची गंमतच पाहत राहते आणि तिला ते खूप फनी वाटतं. मग आता चित्र कोण काढतं असं काव्या रागातच विचारते. तेव्हा पार्थ म्हणतो, मी काढतो ना चित्र, अगदी उत्तम चित्र काढतो मी. चित्र म्हणजे मनातल्या गोष्टी समोरच्याला सांगण्याचं उत्तम डिव्हाइस आहे. मग त्यानंतर हसतच तो विचारतो, देताय ना चार्जर? तेव्हा काव्य त्याच्याकडे अजूनही दुर्लक्ष करते आणि आपली बेडवरून उठत अभ्यासच करू लागते आणि इकडे तिकडे अशी फिरत असते. तर पार्थसुद्धा तिच्या पाठीमागे रूममध्येच इकडे तिकडे फिरू लागतो आणि द्या ना चार्जर, द्या ना चार्जर असा उगीचच गोडहट्ट करू लागतो. मग त्यानंतर काव्य म्हणते, घ्या चार्जर तर इथेच आहे. आता माझ्या पाठीमागे भुणभुण करून झाली, मिळाला तुमचा चार्जर. चार्जर 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 अजिबात अभ्यास करू देत नाहीये असं म्हणून आता काव्य पाय आपटतच बाहेर जाते. तेव्हा आता पार्थ म्हणतो, ऑफिस करलेली मांजर म्याव, अहो ऐका ना. मग आता अनिशा अजूनच मोठ्याने त्या दोघांवर हसू लागते. दुसरीकडे आता नंदिनी ही पिहूला सूप पाजत असते. तर आता पिहू म्हणते, बस झालं ना ग ताई. मग नंदिनी म्हणते, नाही आता शेवटचा स्पून आहे, एवढा घे. मग आता तुला आवडलं ना बाळा सूप असं नंदिनी विचारते. तेव्हा आता पिहू म्हणते की हो मला खूप आवडलं. मग नंदिनी म्हणते, अगं तुला आवडतं ना म्हणून मी त्यामध्ये कॉर्न घातलं होतं. तेव्हा पिहू म्हणते, थँक्यू. पुढे आता नंदिनी विचारते, पण तुला कशी वाटली प्रियंका ताई आणि तुमच्या दोघींमध्ये मैत्री झाली की नाही? तेव्हा पिहू म्हणते, हो झाली की आमच्या दोघींमध्ये मैत्री. तेव्हा नंदिनी हसतच म्हणते, तुम्ही खूप गप्पा मारल्या म्हणे. तेव्हा पिहू म्हणते, हो. नंदिनी विचारते, तुम्ही खेळ पण खेळलात ना? पिहू म्हणते, हो आम्ही 1-2 तसे खेळ खेळलो. त्यावरती नंदिनी म्हणते, अच्छा वा, मग कुठले कुठले गेम खेळलात असं ती पुन्हा विचारते. पिहू सांगू लागते, एक रॅपिड फायर होता आणि एक पिझ्झा होता असं म्हणून ती पुन्हा एकदा त्या सगळ्या गोष्टी आठवू लागते. त्यामध्ये आता तिने भीती या शब्दाचा असा पिझ्झा पीस काढला होता आणि लगेचच ती खूप घाबरू लागते आणि म्हणते, पण. तेव्हा नंदिनी विचारते, पण काय सांग. पिहू आता लगेचच तो विषयच टाळते. मग नंदिनी तिला अगदी समजावते आणि म्हणते, पिहू तू माझ्याशी बोल ना अगं, मी आहे ना तुझ्याजवळ. आधी तर तू ना घाबरू नकोस. आता हे बघ, तू तुझ्या मनातली कुठलीही गोष्ट माझ्याबरोबर ना शेअर करू शकतेस. खरंच अगं, आणि मी तुझी वहिनी असेल ना तरीही तू मला तुझी ताईच समज. कारण तुला ज्या कुठल्या गोष्टीची भीती वाटते त्याचं कनेक्शन जर माझ्याशी असेल ना तरीही सुद्धा तू मला अगदी बिनधास्तपणे सांग. कारण आपण दोघीही मिळून त्या प्रॉब्लेमशी फाईट करूयात. तेव्हा ठीक आहे ना असं ती विचारते. त्यानंतर नंदिनी तो बाऊल ठेवण्यासाठी जरा बाजूला जाते. तेव्हा पिहू मनात विचार करते की किती दिवस असं सिक्रेट हे मनात ठेवू, सांगूनच टाकते मी एकदाची. पण आता जेव्हा ती सांगायला जाणार असते तेव्हा वसूचं पुन्हा एकदा बोलणं तिला आठवतं की हे घर माझं आहे आणि या घरातून तुझ्या आईबाबांसकट तुला आणि श्रेयाला बाहेर काढेन. सगळ्या गोष्टी पुन्हा तिला आठवल्यानंतर पिहू ही वहिनी असं मोठ्याने ओरडते आणि नंदिनीला मिठी मारते. तेव्हा आता नंदिनीला पण खूप घाबरल्यासारखं होतं. ती विचारते, काय झालं पिहू बाळा तुला? पण बाळा तू ठीक आहेस ना? बस बरं इथे, तू बस बरं. तेवढ्यातच जीवा तेथे येतो आणि विचारतो, काय झालं? पिहू पुन्हा घाबरली का? मग जीवा सुद्धा अगदी प्रेमाने आपल्या बहिणीची विचारपूस करत असतो आणि काय झालं असं विचारत असतो. पण पिहू मात्र काही सांगत नसते. त्यानंतर तो तिला विचारतो, तुला पाणी हवंय का? तर नंदिनी लगेचच पिहूला पाणी देते. मग आता पाणी पिल्यानंतर जीवा विचारतो, आता तुला बरं वाटतंय ना पिहू? तेव्हा पिहू म्हणते, हो, कारण नंदिनी वहिनीला हक करून मला ना थोडं छान वाटतंय. जीवा म्हणतो, अरे वा, पण तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का? अगं तुझ्या नंदिनी वहिनीला फक्त हक केल्याने तुला एवढं बरं वाटतंय. जर नंदिनी वहिनी सोबत सगळं काही शेअर केलंस तर तुला किती छान वाटेल, हो की नाही? मग पिहू हो म्हणते. त्यावरती जीवा सांगतो, बरं एक काम कर, उद्यापासून ना म्हणजे सकाळी उठल्यापासनं ते रात्री झोपेपर्यंत सगळ्या गोष्टी या नंदिनी वहिनी बरोबर शेअर करायच्या, चालेल ना? मग नंदिनी पण प्रेमाने म्हणते, हे बघ, फक्त माझ्याशी नाही तर जीवा दादासोबत सुद्धा शेअर करायच्या. तेव्हा करशील ना असं नंदिनी विचारते. तेव्हा पिहू गोड शब्दात म्हणते, हो करेल की. त्यानंतर जीवा विचारतो, मला एक सांग, तुला कुठे फिरायला जायचं बरं? मग पिहू म्हणते, कुठेच नको. जीवा म्हणतो, अरे यार, याला काही अर्थ आहे का पिहू? अगं तू फिरायला जायला नाही म्हणतेस, शिट.
तुला सांगू नंदिनी, आमची आधीची पिहू अशी नव्हती हा. अगं तुला सांगतो, अगं ती मजा मस्ती करायची, खेळायची, दंगा मस्ती सुद्धा करायची. आणि ही पिहू तर अचानक अशी डाऊन झाल्यासारखी वाटतीये, आणि तेही तिचा जीवादादा तिच्या बरोबर असताना. त्यावरती पिहू म्हणते, तसं नाही रे जीवा दादा, तू आणि नंदिनी वहिनी जर माझ्यासोबत असाल ना तर मला कधीही असं डाऊन फील होतच नाही. तेव्हा जीवा विचारतो, नाही होत ना, खरं ना, नक्की नाही होत ना. तेव्हा ती म्हणते, नक्की नाही होत. जीवा विचारतो, मग मला सांग कुठे जायचंय, आपण तिघांनीही जायचं ना फिरायला, तुझ्या नंदिनी वहिनीला सुद्धा सोबत घेऊन जाऊ. तेव्हा आता तो म्हणतो, आपण मस्तपैकी वॉटर पार्कला जाऊयात आणि मग राईड्स वगैरे करूयात किंवा लॉंग ड्राईव्हला जाऊयात, येशील का? तेव्हा पिहू म्हणते, हो हो जाऊयात. त्यावेळी नंदिनी म्हणते, अगं काय हा, पण नेमकं कुठे जायचंय हे नाही सांगितलंस पिहू तू. त्यानंतर पिहू सांगते, अगोदर आपण वॉटर पार्कला जाऊ आणि नंतर राईड्स खेळू. तेव्हा जीवा विचारतो, लॉंग ड्राईव्ह नको का? मग पिहू म्हणते, अरे यार हा वेडा आहे का, सर्वात पहिली गोष्ट आपण वॉटर पार्कला जाणार आणि तोपर्यंत आपली लॉंग ड्राईव्ह नाही होणार का? वेडाच आहे हा जीवा दादा खरंच. मग आता ती विचारते, काय रे, आता आपण तिघे जाणार आहोत तर काव्या वहिनी आणि पार्थ दादाला सुद्धा घेऊन जाऊयात ना, खूप धमाल येईल, मज्जा येईल. जीवा म्हणतो, हो जाऊयात ना आपण, का नाही. बरं मला सांग, तुला कोण कोण हवंय बरोबर? ही हवी आहे, मिथून काका हवे आहेत की अजून कोण कोण? त्याच वेळी आता ती म्हणते, सगळे हवे आहेत मला, फक्त असं म्हणून ती वसूचं नाव घेता घेता थांबते आणि एकदमच डिस्टर्ब होते. तेव्हा जीवा म्हणतो, काय झालं, व काय, मी आहे ना बाळा, सांग ना तू. तेव्हा नंदिनी म्हणते की तिला फोर्स नका करू, बरं ओके ठीक आहे पिहू, आपण ना सगळं काही तुझ्या मनाप्रमाणे करूयात. मग आता पिहू म्हणते, हो चालेल ना, जी परीक्षा वगैरे झाली ना आपण मस्तपैकी आरामात सगळं करूयात, पण प्लॅन कॅन्सल नाही करायचा हा. तेव्हा जीवा म्हणतो, मी तर कधीच प्लॅन कॅन्सल करत नाही. तेव्हा प्रॉमिस असं म्हणून आता ती हात पुढे करते. त्यावरती आता नंदिनी पण लगेचच तिला प्रॉमिस करते. मग आता नंदिनी आणि जीवा एकमेकांवर हात ठेव प्रॉमिस असं जेव्हा म्हणतात ना त्याच वेळी ते दोघे एकमेकांकडे खूप वेळ पाहतच राहतात. मग पिहू म्हणते, मला ना तुमच्या दोघांकडनं एक गोष्ट हवी आहे. मग आता काय असं जीवा विचारतो. तेव्हा ती म्हणते, मला ना दोघांना एकत्र हग करायचा आहे. तेव्हा ती आता जराशी गुडघ्यावर बसते आणि म्हणते, या ना जवळ, मारा ना मिठी, एवढा काही विचार करताय, असं म्हणून ती दोघांनाही जवळ खेचते. तेव्हा जीवा आणि नंदिनी एकमेकांच्या जवळ असतात आणि एकमेकांकडे खूप वेळ पाहतच राहतात. तेव्हा ती कौतुकाने दोघांकडे पाहतच राहते आणि जीवा व नंदिनी शेजारी असल्यामुळे तिला खूप आनंद होतो. इकडे काव्या ही किचनमध्ये आपली अभ्यास करत असते. त्याच वेळी नंदिनी तेथे येते आणि काव्याला असं पाहून विचारते, काय ग काव्या, काय झालं, तू आणि अनिशा रूममध्ये अभ्यास करत होतीस ना? तेव्हा काव्या म्हणते, हो ग, पण त्या बोक्याला ना नको नको ते उद्योग सुचतात. अगं एखादं स्केच काढायचं पेपरवर आणि त्याचा बोळा करायचा आणि तो माझ्या अंगावर फेकायचा. मग आता नंदिनी थोडी स्माईल देते कारण तिलाही छान वाटतं. त्याच वेळी आता काव्या पुन्हा आपली अभ्यास करत असते तर नंदिनी एकदम डिस्टर्ब होते म्हणून काव्याचं लक्ष तिच्याकडे जातं. तर ती विचारते, काय झालं ताई? तेव्हा नंदिनीला पुन्हा ते प्रियंकाचं बोलणं आठवतं. अशा प्रकारे माझ्याबद्दलचं सिक्रेट एक पिहूला माहीत आहे. मग पुढे आता ती म्हणते, अगं बघ ना, पिहू काही बोलतच नाहीये. मी घराबाहेर असणाऱ्या लोकांचे किती प्रॉब्लेम सॉल्व करते, किती लोकांच्या अडचणी सोडवते, परंतु आपल्या घरातल्या पिहूची मी प्रॉब्लेम नाही सोडवू शकत. अगं किती दिवस झाले ती किती शांत आहे. अगं तिचा त्रास कसा दूर करून आम्हाला खरंच कळत नाहीये आणि काय करू म्हणजे ती मुलगी मनातलं सुद्धा बोलेल. आता असं वाटतं ना कुठलं तरी डिव्हाइस सापडलं पाहिजे तिला असं बोलतं करण्यासाठी. काव्या नंदिनीच्या बोलण्याचा विचार करते. आता डिव्हाइस म्हणजे मग आता मगाशीच पार्थने काव्याला सांगितलेलं असतं की चित्र म्हणजे मनातल्या गोष्टी समोरच्याला सांगण्याचं एक उत्तम असं डिव्हाइस. तर आता काव्या चित्र असं म्हणते तर नंदिनी विचारते म्हणजे? तेव्हा काव्या सांगू लागते, अगं ताई तू ना पिहूला एक ड्रॉइंग बुक दे, कारण चित्र म्हणजे आपल्या मनातल्या गोष्टी सांगण्याचं एक उत्तम डिव्हाइस असतं. आता हे बघ पिहू तर तिच्या मनातलं आपल्याला काही सांगू शकत नाहीये, परंतु पिहू जर चित्रातून व्यक्त होत असेल तर मग त्यावेळी नंदिनी म्हणते, हो ग खूप छान, अगं पिहूला चित्रांची आवड सुद्धा आहे. तेव्हा काव्या म्हणते, करेक्ट हा. तर नंदिनी म्हणते, थँक्यू सो मच काव्या, खरंच हा, असं म्हणून ती तिला मिठी मारते. मग त्यावेळी आता काव्या मनातच विचार करते, या बोक्याचे विचार तर मनात समोर नसताना सुद्धा मदत करून जातात. इकडे मानिनी आपल्या रूममध्ये असते. तेवढ्यातच वसू तेथे जाते आणि विचारते, काय ग मानिनी,
कशी झाली तुझ्या भाचीची मंगळागौर? तेव्हा एकदम छान झाली, आम्ही खूप एन्जॉय केलं असं मानिनी सांगते. आणि तुम्हाला काय वाटतं वसुताई, आपल्या घरात सुद्धा मंगळागौर झाली पाहिजे ना? आपल्या दोन्हीही सुना आहेत इथे. तेवढ्यातच नंदिनी तेथे जाते आणि म्हणते की आई टोमॅटोचं सार केलंय, तुम्ही पहा बरं एकदा कसं झालंय. ती मानिनी सांगते अगं तू केलंय ना, मग छानच झालं असेल. पण नंदिनी मला सांग, अगं पिहू काही बोलली का गं? तेव्हा नंदिनी म्हणते नाही ना, तरीही मी प्रयत्न करते तिला बोलतं करण्याचा. तेव्हा वसू आता खूपच घाबरते आणि नंदिनीकडे पाहते. तर नंदिनीचं लक्ष सुद्धा आता वसूकडे जातं. तेव्हा मानिनी म्हणते खरंच कर बाई प्रयत्न. पण तुला सांगू नंदिनी, आता तुझ्याकडनं सगळ्या अशा अपेक्षा आहेत, कारण मला तिचा त्रास असा बघवत नाही. त्यावरती नंदिनी म्हणते आई तुम्ही अजिबात काळजी करू नका, अहो ती नक्कीच बोलेल तिच्या मनातलं, असा नंदिनी शब्द देते. तेव्हा वसू अजूनच घाबरते. त्यानंतर आता वसू ही नंदिनीकडे सतत पाहत असते, म्हणून नंदिनी तिच्याजवळ जाते आणि विचारते काय हो एक विचारू तुम्हाला? मग आता काय विचारायचंय असं रागातच वसू म्हणते. तेव्हा पिहू तुम्हाला पाहून सारखी सारखी का घाबरते असा नंदिनी थेट सवाल आता वसूलाच करते. तसं नाही, म्हणजे मी अगदी 2-3 वेळा नोटीस केलं. तेव्हा वसू म्हणते तुला काय म्हणायचंय नक्की, मी काही केलंय का पिहूला? आता हे बघ नंदिनी, अगं तू या घरात येण्या अगोदर पासून आम्ही सगळेच जण तिची काळजी घेतोय, आल्या आल्या लगेच तिची कड घेऊ नकोस. तेव्हा नंदिनी म्हणते नाही हो आत्या, तुमचा जरा गैरसमज होतोय, कारण माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता. तेव्हा वसू म्हणते हे पहा, तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय निघतो ना चांगलंच कळतंय आणि मूर्ख नाहीये मी. तेव्हा मानिनी म्हणते ताई तुम्ही शांत व्हा ना, एकदम अशा चिडू नका ना हो, कारण तिने सहज विचारलेलं सुद्धा असू शकतं. तिने मला सुद्धा विचारले आई तुम्हाला काय वाटतं, पिहूला कुणी काही बोललं असेल का? मग आता वसू अगदी तावातावानेच विचारते अगो कुणी काही बोलणं आणि तुम्हाला पाहून पिहू का घाबरते असं बोलणं, या दोन्हीही बोलण्यांमध्ये फरक आहे की नाही? आणि हे बघ नंदिनी, तुला या घरामध्ये जे काही करायचं असेल ना ते कर, पण माझ्या वाटेला अजिबात जायचं नाही, समजलं ना? असं म्हणून वसू खूपच चिडते आणि तेथून रागातच जाते. त्यानंतर आता नंदिनी म्हणते आई पण बघा ना. मानिनी म्हणते तू नको विचार करू, त्या कशा आहेत तुला माहिती आहे ना, दे बरं मी सार टेस्ट करते, तू ना लगेचच चेहरा पाडून बसते. असं म्हणून आता मानिनी तिच्याकडून टोमॅटोचा सार घेते आणि टेस्ट करत असते. तर दुसरीकडे पिहू ही ड्रॉइंग काढत असते. तेव्हा तिला आता पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी आठवू लागतात की कशा प्रकारे तेव्हा त्या लग्नामध्ये कशा प्रकारे नंदिनी गायब झाली होती, हे सगळं देखील आता आठवू लागतं. तुला कोणकोणत्या गोष्टी खटकतायत, त्याचबरोबर नंदिनीच्या बाबतीत आत्तापर्यंत काय काय घडलं, वसूने काय काय केलं, या सगळ्या गोष्टी त्या चित्रातून ती काढण्याचा प्रयत्न करते आणि खरंच ती खूप घाबरलेली असते. इकडे अनिशा फोनवर बोलते आणि खूप घाबरलेली असते, कारण तिच्या आईचा BP लो झालेला असतो आणि ती अगदी रडू लागते. काव्य विचारते काय झालं अगं अनिशा? मग आता ती सांगू लागते माझ्या आईचा BP ना लो झाला, मला जायचं आहे, आत्ताच्या आत्ता जायचं आहे तिकडे, आणि माझं घरसुद्धा खूप लांब आहे, आता काय करू बरं मी? तेवढ्यातच पार्थ तेथे येतो आणि विचारतो काय झालं काय? निशा म्हणते माझ्या आईचा BP लो झाला आहे आणि त्यामुळे मला जायचं आहे, माझं घरसुद्धा लांब आहे. पार्थ विचारतो कुठे आहे तुझं घर? तेव्हा ती म्हणते अहो पालघरला आहे. तर आता काव्य म्हणते अगं पण आता BP व्यवस्थित आहे ना, कंट्रोलमध्ये आला आहे ना, मग नको ना टेन्शन घेऊ, आता रात्रीचं जाणं सेफ नाही आहे, तू एक काम कर, तू उद्या सकाळी जा आणि मी सुद्धा येते तुझ्याबरोबर, नको ना टेन्शन घेऊ. पार्थ म्हणतो हो मी येतो वाटलं तर तुम्हाला सोडायला. तेव्हा काव्य अजूनच रागात त्याच्याकडे पाहते आणि म्हणते काही गरज नाही त्याची, संधी दिसली ना तर त्याचं सोनं करायची सवय लागली आहे तुम्हाला. पार्थ म्हणतो अहो तसं नाही. अनिशा पुन्हा एकदा हसू लागते. त्यानंतर काव्य म्हणते हे पहा, उद्या रिक्षा, कॅब, ट्रेन, त्याचबरोबर हेलिकॉप्टर, विमान, बस या कसलाही संप नाही आहे, त्यामुळे तुम्ही टेन्शन नका ना घेऊ सर प्लीज. असं म्हणून काव्य आता त्याच्यासमोर हात जोडते आणि आम्हाला आमच्या वाटेने जाऊ द्यात ना असं म्हणते. तेव्हा पार्थ हसतो आणि म्हणतो आपल्यामुळे त्यांचं टेन्शन गेलं बघा. अनिशाही खूप हसत असते. त्याचवेळी आता पार्थ म्हणतो हे घ्या कॉफी, असं म्हणून तो अनिशाला एक कॉफीचा मग देतो. त्यावेळी आता अनिशा घेते
तर काव्यासमोर पण तो आता कॉफीचा मग पकडतो, पण काव्य आता घेत नाही, म्हणते की नको मला. तेव्हा पार्थ म्हणतो मी तुम्हाला थोडी आणली आहे, मी आमच्या दोघांसाठी आणली आहे. काव्य आता पुन्हा चिडते आणि म्हणते देशमुख ॲटिट्यूड दाखवू नका हा, मग कशाला माझ्यासमोर कॉफीचा मग केला, तो ॲटिट्यूड तुम्हाला, असं म्हणून ती आता पार्थला खूप बोलते. अनिशा म्हणते अरे सारखं सारखं काय तुमची भांडणं चालली आहेत, बरं मी गेस्ट रूममध्ये गेल्यानंतर लगेचच तुम्ही भांडायला सुरुवात करा. पार्थ विचारतो म्हणजे तुम्ही गेस्ट रूममध्ये जाणार आहात का. तेव्हा ती म्हणते हो माझं इथे काय काम आहे, कारण ही काव्याची रूम आहे ना. तेव्हा पार्थ म्हणतो काव्याची रूम नाही आहे ही, त्यांनी काबीज केली आणि त्या हक्क दाखवतायत माझ्या रूमवर, तुम्हाला कळलं ना, फक्त नावावर माझ्या आहे आणि हक्क याच दाखवतात. मग आता काव्य रागातच पार्थकडे पाहते. तेव्हा पार्थ एकदम गप्प राहतो आणि म्हणतो हरकत नाही, तुम्ही झोपा इथे, मी गेस्ट रूममध्ये जातो. आता हे गर्ल्स नाईट आऊट समजा एन्जॉय, गुड नाईट असं म्हणून तो आता हे पाहून तोंड वाकडं करतो आणि लगेचच तिथून गेल्यानंतर काव्य म्हणते उगीच शायनिंग मारायला जातात ग, बाकी काही नाही. त्यावेळी आता अनिशा म्हणते काव्या असं म्हणून ती तिचा चष्मा काढते आणि म्हणते चष्मा घालूनही एखाद्या माणसाला दिसत नाही तर त्याला काय म्हणतात ग, आंधळा की बावळट म्हणतात. तेव्हा काव्याला काही समजत नाही, तर आता ती विचारते म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे. तेव्हा या रेड फ्लॅगच्या जगामध्ये तुझ्या आयुष्यात आलेला एक ग्रीन फ्लॅग आहे अगं, ते नाही तर अगदी ग्रीन फॉरेस्ट आहे, कधी कळणार ग तुला, असं म्हणून काव्याचा चष्मा ती पुन्हा तिच्या डोळ्यांना लावते. तेव्हा काव्य आता पार्थच्याच विचारात असते आणि अनिशाचं बोलण्याचा सुद्धा विचार करते. इकडे पिहूने आता ते ड्रॉइंग काढलेलं असतं आणि ती जरा घाबरतच नंदिनीच्या रूमकडे जाते आणि लगेचच दार ठोठावते. त्याचवेळी नंदिनी लगेच दार उघडते, समोर पिहूला पाहते आणि विचारते काय झालं अगं पिहू, तू एवढ्या रात्री इथे आलीस, काय झालं बाळा, तुला झोप नाही येते का. तेव्हा पिहू म्हणते तू चित्र काढायला सांगितलं होतंस ना, ते मी काढलंय, मी ते चित्र काढलंय ज्याची ना मला भीती वाटत होती. तेव्हा पिहू आता ते चित्र नंदिनीच्या हातात देते, तर नंदिनी ते पाहू लागते. आता ते चित्र पाहून नंदिनीला जबरदस्त असा धक्काच बसतो. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये ती खूप रडत असते आणि म्हणते तुम्ही सगळेजण तुमच्या लग्नामुळे हॅपी होतात ना, आता पुन्हा सॅड होणार. त्यानंतर आता लगेचच नंदिनी ही जीवाला विचारते मला एक सांगा, तर मला तुमच्याबद्दल अशी गोष्ट कळली ज्यामुळे हे पूर्ण घर हलू शकतं, मग त्यावेळी मी काय केलं पाहिजे. तेव्हा जे सत्य आहे त्याचाच तू विचार केला पाहिजे असं जीवा सांगतो. तेव्हा नंदिनीला आता समजतं, म्हणजे जीवासुद्धा म्हणतोय की तू सत्य आहे ते सांगून टाक, आम्ही तुझ्या पाठीमागे आहोत. त्यानंतर आता नंदिनी ही वसूच्या रूममध्ये जाते. वसू आता रागातच नंदिनीकडे पाहते, तर नंदिनीसुद्धा तेवढीच नजर रोखून वसूकडे पाहत असते. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.